स्वतःची किंमत व्हॅल्यू वाढवण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष द्या. यशाचा मार्ग हा अनेक आकर्षक पार्किंगच्या जागांनी भरलेला आहे. कधी कधी लक्षात ठेवण्यासाठी विसरणंच जास्त अवघड आणि त्रासदायक असतं. शरीराला बिघडवणारे अन्न, मनाला बिघडवणारे विचार आणि मनस्थितीला बिघडवणारे लोक यांच्यापासून नेहमी लांब राहणेच चांगले. मन गुंतायला वेळ लागत नाही आणि मन तुटायला वेळ लागत नाही. वेळ लागतो ते फक्त गुंतलेले मन आवरायला आणि तुटलेलं मन सावरायला. शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येतं, पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी मनाला जखम व्हावी लागते. दुसऱ्यांसाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपल्यातील माणुसकी अजून शिल्लक आहे. कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असते तर ते तुटणारी नाती माणसाने कुणाशीच जोडली नसती. श्वास बंद झाल्यावर सोडून गेलेले पण भेटायला येतात. कुणाच दुखावू नये उगाच गंमत म्हणून. बरंच काही गमवावं लागतं किंमत म्हणून. इतकं एकटं राहायला शिका की कोणी आलं काय आणि गेलं काय काहीच फरक नाही पडत. आजही डोळे ओले करून जातात. आयुष्यात काही क्षण असे असतात की त्यावेळी प्रश्न नाही, फक्त साथ हवी असते. खूप त्रास होतो. आपली चूक नसताना आपल्याला इग्नोर करतात, ज्याच्यासाठी आपण साऱ्या जगाला इग्नोर केलेलं असतं. नाती ही झाडाच्या पानासारखी असतात. एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते. यश आणि अपयश हे आपल्या विचारांवरच अवलंबून असते. आपण मान्य केले तर अपयशी आणि जर ठरवलं तर आपण यशस्वी होऊ शकतो. स्वतःची किंमत व्हॅल्यू वाढवण्यासाठी या गोष्टींकडे थोडे लक्ष द्या. 1. कमी बोला, कारण कमी बोलण्याने आपली एनर्जी वाया जात नाही. त्यामुळे आपल्याला समोरच्याचे बोलणे समजते. कमी बोला, योग्य ते बोला. 2. कुठलाही निर्णय घेताना परिणामांचा आधी विचार करा, मग निर्णय घ्या. 3. आपल्या कामावर कायम फोकस ठेवा. 4. मूर्खांसोबत वाद घालणं नेहमी टाळा. 5. पुस्तके वाचण्याची चांगली सवय ठेवा. 6. अति विचार करणे टाळा. 7. बोलवल्याशिवाय कुठल्याच कार्यक्रमात जाऊ नका. आणि 8. स्वतःच्या गुर्मीवर, स्वच्छतेवर कायम लक्ष ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.